नमस्कार मित्रो हा बघा. हा एक 12 महिन्याचा परिवार. हे बघा, आता हे 12 महिन्यामध्ये ही बकरी ना हिनं दोनदा पिल्ले दिले. हे बघा, तुम्हाला दिसत असेल ना, ही एक छोटंसं पिल्लू आहे आणि ती एक पिल्लू आहे. आणि हा जो काळा बोकड दिसतो ना, हा याच्या अगोदरचा आहे. आणि ते दोन पलीकडे दिसते ते एका वेळेस झालेले 3. आणि आता पिल्लं झालेले आहे ना, झालेले 2. म्हणजे कम से कम 12 महिन्यामध्ये ती एक बकरी आपली दोनदा पिल्लं देते. आणि हा जो बोकड दिसतो ना, हा याला कंप्लीट 8 महिने झालेले आहे. आणि त्या पाठा दिसतात त्यांना पण 8-8 महिने झाले. आणि त्याच्यानंतर हे जे काळे बोकडं हे 3 पिल्लं दिसते ना, हे झाल्याच्या नंतर 3 महिन्यामध्ये बकरी गाभण राहिली. आणि गाभण राहिल्याच्या नंतर ती परत ते 5 महिन्यामध्ये बकरी जनते. तर ते आपले पहिले 5 आणि 3 8 म्हणजे 8 महिन्याचा तो बोकड. आणि नंतर परत ही 2 बच्चे. म्हणजे असं करून आपल्याला 13 महिन्यामध्ये ना हिचा मोठा परिवार झालेला आहे. मोठा परिवार म्हणजे हे 3 आणि हे 2, हे एक आणि हे एक छोटंसं, म्हणजे हे 2 पाठा दिलेले आहे. आणि अशी जर खाणीची जर बकरी असली आणि 12 महिन्यात जर दोनदा जणणारी जर असली ना, तर 100% आपल्याला एका वर्षामध्ये एक बकरी आपल्याला हमखास 50,000पर्यंत उत्पन्न देते. म्हणजे जवळपास आपल्याला एका एकरामध्ये होणारं उत्पन्न ती देते. आणि काय असतं बकरीचं, हिला काही नाही, फक्त ही आपल्या मागं असते. हिला कुठं रानात न्यायचं काम नाही, फक्त जसं थोडंसं आणून टाकायचं. आणि नंतरचं आपलं जर कुटुंब वाढायचं म्हटल्यावर आपल्याला थोडा घास गवत वगैरे थोडंसं लागतं. हे बघा, ही देत असताना हे 2 पिलं. आता हे फक्त 4 दिवसाचे. आणि सध्या आहे ना ते एवढं म्हणजे त्यांच्या जीवाच्या वर दूध झालेलं आहे. दूधसुद्धा पित नाही ते. म्हणजे आता एवढं दूध असतं तिला. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जर आपल्याला अशी एक बकरी म्हणून जर चांगल्या खाणीची जर ठेवली, तर 100% आपल्याला आहे ना दूध पण मिळते. आणि अशी जितरूप पण असतं, म्हणजे बच्चं पण मिळते. आपण बाजारामध्ये याचे रेट जर बघितले ना आज, तर आता हा जर बोकड दिसतो तुम्हाला, हा बोकड जर आपण आता आज जर बाजारामध्ये नेला, तर 100% याची 15,000पर्यंत 15,000 रुपये येतात. आणि त्या पाटा म्हणलं तर आपण 1,000 रुपयानं कमी करायचा, तर तो तरी 12 हजारापर्यंत ती पाट जाऊ शकते. म्हणजे आपल्याला चांगली खाणीची जर बकरी ठेवायची असली ना, तर एक खानदानीची बकरी म्हणून तुम्ही एक बकरी ठेवा. म्हणजे आपल्याला कुठंही अडचण येणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.